शेठ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची आज अज्ञात महिलेने तोडफोड केलेली आहे। अक्षरशः ती महिला मंत्रालयाच्या गेटनी न जाता सचिव गेटनी प्रवेश करून अज्ञात महिलेने याचा तोडफोड केलेली आहे आणि या महिलेचा आता शोध मुंबई पोलीस आयुक्त घेत आहेत। आपण याच्यावरती काय सांगा? जर अशा प्रकारे जर चुकीच्या मार्गाने जर तिने आतमध्ये प्रवेश केलेला असेल तर ती चूकच आहे। तिथले अधिकारी, तिथले कर्मचारी यांची जबाबदारी आहे। तर मग उद्या कोणी घुसल काही करल तर त्याची जबाबदारी कोणी नाही कोणतरी घेणं गरजेचं आहे। कारण आज उपमुख्यमंत्र्यांच्या नावाचे पाठीची तोडफोड केली किंवा कार्यालयामध्ये धिंगाणा घातला, उद्या मुख्यमंत्र्यांच्या घालता येईल, उद्या आणखीन एक उपमुख्यमंत्री आहेत, तर याचे बंदोबस्त होणं गरजेचं आहे। आणि मला वाटतं की जो प्रकार घडला तो निंदनीय आहे आणि त्याची चौकशी होऊन जी महिला कोण असेल तिला कडकातलं कडक शासन होणं गरजेचं आहे। सर, एकंदरीत कर्जत आणि खोपोली मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा महायुतीमध्ये बांधवकी पेटल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादीचे जे प्रवक्ते आहेत आणि माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे हे पुन्हा ताकदीनिशी या मतदारसंघात दौरे करत आहेत, त्यामुळे महायुतीमधला हा जो वाद आहे तो कुठे विकोपाला जाण्याची शक्यता आहे का? महायुतीच्या 7च्या 7 सीट आम्ही निवडून आणणार आहोत। 3 शिवसेना, 3 भारतीय जनता पार्टी, 1 राष्ट्रवादी, असं कुठेही काय कोणाच्या ह्याच्यामध्ये नाही आहे। जे काय थोडे हेवेदावे आहेत ते वरिष्ठ पातळीवरती मिटले जातील आणि हा विषय संपल। त्याचं कारण आहे, कारण प्रत्येकाला कोणाला नाही कोणाला तरी कुठं ना कुठं तरी अशा अडचणी निर्माण होऊ शकतात, त्या होऊ नये। महायुतीचं पुन्हा एकदा सरकार यावं यासाठी सगळ्यांनी हातात हात घालून काम करावं असं मला वाटतं आहे आणि ते आम्ही करू। शेठ, 2 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीवर्धन दौरा केला। या दौऱ्यादरम्यान कुठेही बॅनरबाजीवरती नाही मुख्यमंत्र्यांचा फोटो किंवा देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नाही। आपल्या पक्षातील एकमेव नेते लोकांना किंवा कार्यकर्त्यांना कुठलाही विश्वासात न घेताना हा राष्ट्रवादी एकतर बॅनर चाललेला हा पक्ष या ठिकाणी श्रीवर्धनमध्ये यांनी दाखवून दिला, याच्यावरती काय? तो त्यांचा राष्ट्रवादी पक्षाचा सेपरेट कार्यक्रम होता आणि त्यांच्या सेपरेट कार्यक्रमामध्ये परत आम्हाला कोणाला घेण्याचं येण्याचा असा काही प्रश्न नव्हता। हा महायुतीचा कार्यक्रम नव्हता। आता आम्ही पण कधी कधी आमच्या पक्षाच्या वतीने कार्यक्रम लावतो, तो आम्ही पण त्यांना काही घेत नाही आहे। त्याप्रमाणे वैयक्तिक पक्षाचा एखादा कार्यक्रम असेल तर तिथं आमच्यासारख्या लोकांनी अपेक्षा करणं बरोबर नाही। म्हणजे श्रीवर्धन मतदारसंघामध्ये सुद्धा युतीचा धर्म पाळला जाणार? 100% युतीचा धर्म पाळणार। आता आमचे जिल्हाप्रमुख पण आमच्याबरोबर आहेत, आमचे सगळे कार्यकर्ते आहेत, ते जर आमच्या इथं पाळत असेल तर आम्हाला पण त्यांच्या इथं पाळणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे श्रीवर्धन असेल, महाड असेल, कर्जत असेल, पेन, पनवेल, अलिबाग, उरण, हे सगळे जे काय आमचे युतीचे मतदारसंघ आहेत ते आम्ही धर्माने पालन करून निवडून आणू। शेठ, कर्जत मतदारसंघामध्ये मात्र सुधाकर घारे अद्यापही माघारी घेत नाही। पूर्णपणे सुनील तटकरे यांचा जाहीर पाठिंबा असल्यामुळे सुधाकर घारे आता त्या स्टँडवरती फिक्स आहेत दावेदारीसाठी। राजकारणामध्ये कधी काय उलटपालट होईल आज सांगू शकत नाही आहे। त्याच्यामुळे 11th आवरला आमचे 3 नेते मंडळी आणि आमच्या 3 पक्षाचे वरिष्ठ मंडळी हे बसून तिथला मार्ग मोकळा करतील असं मला खात्री आहे। सर, राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या प्रकरणी आता अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत। असं अहवाल सादर झालेला आहे की त्याची वेल्डिंग व्यवस्थित करण्यात आली नाही किंवा त्याची देखभाल व्यवस्थित करण्यात न आल्यामुळे हा पुतळा कोसळला आणि अनेक तर्कवितर्क आता निर्माण झालेले आहेत। जे चूक आहे ते चूक आहे, त्यामध्ये आम्ही कधीही, म्हणून तर मुख्यमंत्र्यांनी, पंतप्रधानांनी जे काही जाहीर माफी मागितली ह्याच्यापेक्षा अजून काय करायला पाहिजे? स्वतः तर पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री जाऊन तो पुतळा स्वतः बसवत नाहीत, स्वतःच्या हाताने उद्घाटन आम्ही करतो, परंतु जे कारागीर आहेत किंवा करणारे आहेत त्यांची चूक आहे आणि त्यांची चूक स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्वीकारली, पंतप्रधानांनी स्वीकारली, आम्ही सगळ्यांनी स्वीकारली, शिवभक्तांनी। हे अनावधाने झालेली घटना आहे, कोणी जाणून बुजून केलेली नाही आहे। परंतु जे आता काय करतायत ते जाणून बुजून राजकारण करतायत, पण त्या राजकारणाला आम्ही भीक घालत नाही आहे। जे आमचं म्हणणं होतं मुख्यमंत्र्यांचं की आमच्याकडनं कसं चूक झाली असेल आम्ही मान्य करतो, ह्याच्यापेक्षा अजून काय करायला पाहिजे? परंतु त्यांना राजकारण त्यांना करू द्या।
आम्ही दाखवून देऊ त्यांना. शेठ, आपण शिंदे गटाचे गटनेते आहेत, आपण युतीचा धर्म पाळतोय, आपण 100 वेळा वृत्तवाहिनीसमोर बोलून दाखवत आहेत. मात्र येणाऱ्या आता 2 महिन्यामध्ये निवडणुका आहेत, समोर जाणार आहेत. आपण युतीचा धर्म पाळताना सुनील तटकरे खरोखर प्रदेशाध्यक्ष म्हणून इकडे महाडमध्ये युतीचा धर्म पाळणार का? 100% पाळतील अशी आम्हाला खात्री आहे. कारण त्यांच्या निवडणुकीला आम्ही 100%च्या वरती युतीचा धर्म पाळला. हे सगळ्या पुऱ्या ऑल जनतेने पाहिलं असेल, तुम्ही पाहिलं असाल, सगळ्यांनीच पाहिलं असेल. आणि त्याच्यामुळे मला पण खात्री आहे की ते पण तो धर्म पाळतील असं मला खात्री आहे. शेठ, कर्जत मतदारसंघामध्ये महेंद्र थोरवे यांना दाबण्याचा कुठेतरी प्रयत्न होतोय का? असं दाबण्याचा होतो अशातला भाग नाही आहे. प्रत्येकाने बोलताना थोडं व्यवस्थित बोलावं असं मला वाटतं. मग आमची लोक असतील, त्यांचीही असतील, अन्यथा आमच्या महायुतीतले कोणी असू द्या. शब्द हे शस्त्र आहे आणि शब्दाने अगदी ते काळजापर्यंत ठेस पोचते. तर तसं कोणी काय वेडंवाकडं बोलू नये कुठल्याच महायुतीतल्या पक्षातल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी, असं मला वाटतं. शेठ, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार किती असतील राज्यामध्ये? जे काय आमच्या वाट्याला येतील त्यापैकी 90% तरी आम्ही निवडून आणू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.